पहाटेची वेळ होती. साधारणपणे 5:30 वाजले होते. खूप थंडी होती आणि रस्ते जवळजवळ रिकामेच होते. एक पोलीस टीम आपली नाईट ड्युटी संपून परत येत होती. तेवढ्यात अचानक त्यांच्या नजरेला समोरून जात असलेली एक काळी कार पडली. कार फार वेगात नव्हती, पण जशी ती पोलिसांच्या गाडीच्या जवळ आली, ड्रायव्हरने तिला डाव्या बाजूने ओव्हरटेक केले आणि लगेच स्पीड वाढवला. हीच गोष्ट पोलिसांना खटकली. त्यातच कारच्या मागच्या सीटवर ठेवलेले एक ब्लँकेट थोडे विचित्र वाटत होते. असे वाटत होतं जणू त्याच्या खाली काहीतरी लपवलं आहे. संशय वाढताच पोलिसांनी कार थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांची गाडी त्यावेळी सेक्टर 19 जवळ होती. पोलिसांच्या गाडीने स्पीड वाढवला आणि थोड्याच अंतरावर जाऊन त्या कारला थांबवलं. कार थांबताच ड्रायव्हिंग सीटवर बसलेला माणूस बाहेर आला. तो अगदी नॉर्मल पद्धतीने बोलत होता. कुठूनही घाबरलेला वाटत नव्हता. पोलिसांनी त्याला गाडीचा वेग वाढवण्याबद्दल आणि मागे ठेवलेल्या ब्लँकेटबद्दल विचारलं. त्याने सरळ सांगितलं की तो घाईत होता म्हणून त्याने गाडी वेगात नेली. ब्लँकेटबद्दलही त्याने स्पष्ट सांगितलं की त्याने थंडीमुळे ठेवले आहे. त्यात काही नाही. आपली गोष्ट खरी दाखवण्यासाठी त्याने स्वतःच गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि ब्लँकेट काढून दाखवलं. ब्लँकेटच्या आतमध्ये काही निघालं नाही. त्यानंतर पोलिसांनी पूर्ण गाडी नीट तपासली, पण त्यांना काहीही संशयास्पद सापडले नाही. सर्व ठीक वाटल्यावर तो निघण्याची परवानगी मागू लागला. ब्लँकेट पुन्हा घडी करून तो थेट ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने जाऊ लागला, पण तेवढ्याच पोलीस टीममधील एका पोलिसाने त्याला थांबवलं. त्याच्या हालचाली थोड्या वेगळ्या वाटत होत्या, म्हणून त्याला तिथेच थांबून नाव, पत्ता आणि इतर माहिती विचारली जाऊ लागली. तसेच त्याला हे देखील विचारलं गेलं की इतक्या सकाळी तो कुठून येत आहे आणि नेमका कुठे जात आहे. त्याने मागे वळून आपले नाव मनोहर गुप्ता असे सांगितले आणि तो चंदीगडच्या सेक्टर 56 आपल्या फ्लॅटमध्ये राहतो असे त्याने पोलिसांना सांगितले. जेव्हा त्याला विचारलं की मग तो नेमका तिथे काय करत होता, तेव्हा त्याने सांगितलं की सेक्टर 10 त्याचा एक मित्र राहतो. त्याच्याकडे तो मागच्या रात्री थांबला होता आणि तिथूनच परत घरी जात आहे. मित्राचे नाव आणि पत्ता विचारल्यावर त्याने सांगितलं की त्याच्या मित्राचं नाव राजन आहे आणि तो कोठी नंबर 1081 भाड्याने राहतो. त्याने सांगितलं की मित्राने त्याला रात्री त्याच्या घरी थांबवलं होतं, म्हणून तो सकाळी परत निघाला आहे. पण पोलिसांना त्याच्या बोलण्यात थोडा जास्तच गोंधळ वाटला, कारण त्याच्या घरी चंदीगडकडे जाण्याऐवजी तो उलट दिशेला चालला होता. यावर त्याने स्पष्टीकरण दिलं की दुसऱ्या मार्गाने जिरकपूरकडून जाऊ इच्छित होता, कारण तो मार्ग त्याला योग्य वाटला. त्यानंतर पोलिसांनी गाडीचे कागद मागितले, तर त्याने सरळ सांगितलं की कागद त्याच्याकडे नाही. विचारल्यावर त्याने सांगितलं की गाडी त्याची नाही, तर कुठल्या त्याच्या एका मित्राची आहे, जो आपले हॉटेल विकून कुठेतरी गेला आणि जाताना कार त्याच्याकडे सोडून गेला. जेव्हा त्याच्याकडे कागद किंवा मित्राचा नंबर मागितला, तेव्हा तो कोणताही ठोस पुरावा देऊ शकला नाही. कधी तो म्हणायचा नंबर बदलला, कधी म्हणायचा जुना नंबर डिलीट केला. आतापर्यंत पोलिसांना पूर्ण संशय आला होता की हा मामला काही सरळ नाही. म्हणून जास्त वेळ स्वतः चौकशी करण्याऐवजी त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. थोड्याच वेळात स्थानिक पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांना संशय होता की ही गाडी चोरीची असू शकते आणि कदाचित यामागे मोठ्या कार चोरी टीमचा हात असू शकतो. आता मामला थोडा गंभीर दिसू लागला होता आणि पुढील चौकशी त्याच पद्धतीने होणार होती. मनोहर लालची थोडी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गाडीची डिक्की उघडायला सांगितलं. डिक्की उघडताच त्यांना आतमध्ये एक मोठं पोतं दिसलं, ज्याचं तोंड शिवलं होतं. त्याने लगेच सांगितलं की त्या पोत्यामध्ये भाजीपाला आहे. घरी एक फंक्शन आहे, म्हणून बाजारातून मी भाजीपाला आणला होता. पहिल्या नजरेत पोलिसांना हे नॉर्मल वाटत होतं, पण तरीही पोलिसांनी सवयीनं विचारलं की त्या पोत्याचं वजन किती असेल. या प्रश्नावर तो थोडा अडखळला. स्पष्ट उत्तर तो देऊ शकला नाही. आता पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. 2 पोलिसांनी पोतं उचलून पाहायला सांगितलं. साधारणपणे भाजीचं पोतं फार जड नसतं, पण हे पोतं उचलणं सोपं नव्हतं. दोघांनी मिळून उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा थोडं पोतं हललं. अंदाज आला की पोत्याचं वजन खूप जास्त आहे. आता मामला स्पष्टपणे संशयास्पद वाटू लागला.
पोलिसांनी तात्काळ पोतं उघडलं. जसं पोतं उघडलं, आतलं दृश्य पाहून सगळे थक्क झाले. पोत्याच्या वर भाजी भरली होती, पण खाली एका तरुणीचा मृतदेह लपवलेला होता. शरीर वाकून पोत्यात कोंबलं होतं, हातपाय मागे बांधले होते आणि नाकातून आलेलं रक्त सुकलेलं होतं. आता पोलिसांना समजलं की मामला काहीतरी वेगळा आहे. कार आणि ड्रायव्हरची खरी माहिती समोर येतात पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. त्यानंतर तिथून कारवाई सुरू करण्यात आली आणि गुन्हा नोंदवण्यासाठी टीमला पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं. तिकडे मनोहरलालला तिथेच थांबून ताब्यात घेतलं गेलं आणि जागेवरच त्याची चौकशी सुरू झाली. जास्त वेळ तो काही आपला गुन्हा लपवू शकला नाही आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की ज्या मुलीचा मृतदेह सापडला तिचं नाव सायरा आहे आणि ती मुंबईची रहिवासी आहे. पुढे त्याने सांगितलं की या हत्येत तो एकटा नाही. त्याने आपल्या ओळखीचा राजन आणि त्याची बायको पायल यांच्या सोबत मिळून हा गुन्हा केला आहे. यामागचे कारणही तो सांगणार असल्याचे त्याने म्हटले आणि तपासात पूर्ण सहकार्य करेल असेही त्याने सांगितले. तसेच त्याने हेही सांगितले की त्याला मारहाण करू नये, कारण यापूर्वी देखील त्याने पोलीस कारवाईचा सामना केला होता. थोड्याच वेळात इतर अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली. त्यानंतर उर्वरित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मनोहरलालला थेट पोलीस ठाण्यात नेले नाही. आधी त्याला पंचकुलच्या सेक्टर 10 मध्ये त्या ठिकाणी नेण्यात आलं जिथे राजन राहत होता. मनोहरलालने आधीच सांगितलं होतं की ज्या कपड्यात मृतदेह गुंडाळला होता आणि ज्या टॉवेलवर रक्ताचे डाग होते ते सर्व पुरावे तिथेच राहिले आहे. पोलिसांना संशय होता की इतर पुरावे अजूनही कुठेतरी लपवलेले असू शकतात. मनोहरलाललाच त्या दोघांची ओळख होती, म्हणून त्याला सोबत घेऊन टीम त्यांच्या शोधात निघाली. बऱ्याच शोधानंतर त्याच ठिकाणी दुपारी सुमारे 3 वाजता दोघे पंचकुलच्या मांजरी चौकाजवळ सापडले. पोलिसांनी तात्काळ तिघांनाही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवलं. त्या रात्री फारशी चौकशी करण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. तिथून त्यांना काही दिवसांसाठी पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं. न्यायालयातून परत आल्यावर तिघांना विशेष टीमकडे चौकशीसाठी नेण्यात आलं. तिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आणि सविस्तर प्रश्न विचारले गेले. हळूहळू संपूर्ण प्रकरण समोर येऊ लागलं. चौकशीत समजलं की मनोहरलाल हा चंदीगडचा रहिवासी होता आणि लवकर पैसे कमावून मोठा माणूस बनण्याचा तो विचारत होता. त्याचे वडील भाजी विकत असायचे, पण त्याला ते काम लहान वाटायचे आणि तो लवकरच पुढे जाऊ इच्छित होता. घरची परिस्थिती अशी होती की जास्त उत्पन्न होत नव्हतं. मुलांना चांगल्या वातावरणात शिकवणे सोपे नव्हते. त्याचा मोठा भाऊ बाजारात भाजी विकत होता आणि काही काळानंतर मनोहरलाल देखील त्याच्यासोबत हेच काम करू लागला. हळूहळू त्याला वाटू लागलं की या कामातून तो पुढे जाऊ शकणार नाही. सुमारे 20 वर्षाच्या वयात त्याने भाजी विकण्यासोबतच सिनेमा हॉलच्या बाहेर तिकिटे ब्लॅकमध्ये विकणे सुरू केले. नंतर त्याला जुगाराची सवय लागली आणि चुकीच्या लोकांमध्ये उठबस सुरू झाली. याच काळात तो अनेक प्रकरणांमध्ये अडकला. काही प्रकरणांमध्ये त्याला तुरुंगवास देखील झाला. नंतर तो सुटला, पण त्या काळात त्याने तुरुंगात बराच वेळ घालवला होता आणि पोलिसांची कडकाही देखील सहन केली. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने हे सगळे सोडण्याचा प्रयत्न केला आणि चंदीगडच्या सेक्टर 45 मध्ये एका हॉटेलमध्ये तो काम करू लागला. त्या हॉटेलच्या मालकाचे नाव निशांत होते. तो थोडा वेगळ्या प्रकारचा माणूस होता. त्याच्याबद्दल जास्त माहिती नव्हती. फक्त एवढेच माहीत होतं की तो हिमाचलचा रहिवासी आहे. तो नेहमी मनोहरलालला सांगत होता की सरळ मार्गाने फक्त गुजराण होऊ शकते, पण जास्त पैसा कमवायचा असेल तर वेगळे मार्ग अवलंबावे लागतात. हॉटेलमध्ये येणाऱ्या काही ग्राहकांसाठी तो मुलींची व्यवस्था करत असायचा आणि त्यातून तो चांगले पैसे कमवायचा. हळूहळू त्याने हे काम मनोहरलालला देखील शिकवलं. हळूहळू या कामातून त्याची कमाई वाढू लागली आणि काहीच वेळात त्याच्याकडे चांगला पैसा देखील येऊ लागला. या दरम्यान त्याने लग्नही केले आणि त्याला 2 मुली आणि 1 मुलगा झाला. राहण्यासाठी त्याने चंदीगडच्या सेक्टर 56 मध्ये एक चांगला 5 स्टार फ्लॅट देखील घेतला. निशांतकडे अनेक मुली येत जात असायच्या. त्या मुलींपैकीच एक सायरा होती.
जी स्वतःला मुंबईची रहिवाशी सांगत होती. निशांत या मुलीबद्दल जास्त चौकशी करत नसायचा. तो त्यांच्या हिशोबाने पैसे ठरवत असायचा आणि त्यांना ग्राहकांकडे पाठवायचा, ज्यामध्ये मोठा हिस्सा तो स्वतः ठेवत असायचा. तो मुलींना नवीन नाव देत असायचा आणि स्पष्ट सांगायचा की खरे नाव, पत्ता किंवा कुटुंबाची कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका. सायराला देखील त्याने दुसरे नाव दिलं होतं. काही काळ सर्व असे चालू राहिलं. नंतर एके दिवशी निशांत अचानक सर्व काम गुंडाळून चंदीगड सोडून निघून गेला. त्याने हॉटेलही विकलं होतं. त्याच्या जाण्यानंतर मुलींनी आपापली नवी ठिकाणे शोधली. तोपर्यंत मनोहरलाल हे काम शिकला होता. हॉटेल बंद झाल्यानंतर त्याने स्वतःच इथे तिथे काम सुरू केले. त्या दरम्यान त्याने जास्त पैशाचे आमिष दाखवून सायराला आपल्यासोबत ठेवलं. निशांतची जी कार त्याच्याकडे राहिली होती तीच आता या कामासाठी तो वापरू लागला. मनोहरलालचा एक जुना परिचित मित्र होता. त्याचं नाव राजन गुप्ता असं होतं. तो हरियाणाच्या शिरसाचा रहिवासी होता आणि पंचकुलमध्ये आपली बायको पायलसोबत तो राहत होता. दोघे आधीपासूनच या क्षेत्रामध्ये काम करत होते. एक दिवस अचानक त्यांची भेट झाली, बोलणे झाले आणि मनोहरलालच्या डोक्यात आलं की जर तिघांनी मिळून काम केलं तर कमाई अजून देखील वाढू शकते. तिथूनच तिघांनी एकत्र काम सुरू केलं. या कामात मुली आपली कमाईचा मोठा हिस्सा एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे ठेवत असायच्या. गरज पडल्यावर ते पैसे ते परत घ्यायच्या. आधी अनेक मुलींनी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला होता, पण तो सगळ्यांचे पैसे घेऊन गायब झाला होता. सायरा देखील त्यांच्यातीलच एक होती. एवढे सगळे घडूनही सायराने या तिघांवर विश्वास ठेवला. तिला वाटलं की हे लोक तिला फसवणार नाही. एकदा तिची तब्येत खराब झाली तेव्हा तिला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं समजलं की तिला एड्सची लागण झाली आहे. ही गोष्ट कळूनही त्यांनी तिचे काम थांबवले नाही. सायराने एकदा सांगितलं होतं की तिची आई आजारी आहे आणि ती पैसे साठवत आहे, जेणेकरून मुंबईला जाऊन तिचा उपचार ती करू शकेल. 11 जानेवारी 2016 रोजी सायरा कुणालाही न सांगता एका ग्राहकाकडे गेली. रात्री तिने फोन करून एका ठिकाणी त्याला बोलावलं. मनोहरलाल तिथे पोचल्यावर ती नशेत होती. तिथून तिला घेऊन तो थेट राजनच्या घरी गेला. राजनच्या घरी पोहोचताच सायराला राग आला. ती थेट पैशांच्या मुद्द्यावर आली आणि म्हणाले की तिचे 5 लाख रुपये जे त्यांच्याकडे ठेवले आहे ते लगेच तिला हवे आहे. तिला मुंबईला जायचे आहे. आईचा उपचार करायचा आहे. मनोहरलालने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की तिच्या उपचारामध्ये पैसा खर्च झाला आहे. थोडा वेळ दे, एका आठवड्यात सर्व देऊन टाकतो. पण सायरा तयार नव्हती. तिने स्पष्ट सांगितलं होतं की तिला आत्ताच्या आत्ता पूर्ण पैसे हवे आहे. वाद वाढत गेला आणि ती मोठ्याने बोलू लागली. समजावून काही उपयोग झाला नाही तर पायलने रागात येऊन तिला थप्पड मारल्या. पण त्यामुळे मामला शांत झाला नाही. उलट ती आणखी मोठ्याने बोलू लागली. तेवढ्यात राजन देखील चिडला. त्याने स्वयंपाकघरातून बेलन आणलं आणि सायरावर हल्ला केला. डोक्यावर आणि खांद्यावर अनेक ठिकाणी मार लागले. सायरा ही कमकुवत पडू लागली. तेव्हा मनोहरलालने तिला ढकलून बेडवर पाडलं. त्याचवेळी पायलने तिच्या तोंडात कापड कोंबलं आणि हातपाय मागे बांधले. झटापटीत तिच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. तेवढ्यात मनोहरलालने तिचे तोंड आणि नाक दाबलं आणि काही क्षणातच तिचा श्वास बंद झाला. तिघांना समजलं की मामला आता हाताच्या बाहेर गेला आहे. त्यानंतर तिघांनी मिळून मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळला आणि घरातच लपवून ठेवला. पूर्ण रात्र आणि पुढचा दिवसही मृतदेह तिथेच पडून राहिला. काही वेळानंतर त्यातून दुर्गंधी येऊ लागली. आता त्यांना समजलं की मृतदेह लवकरात लवकर हटवावा लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहरलाल एकटाच बाहेर गेला. थोड्या वेळाने तो एक मोठं पोतं घेऊन आला, ज्यात वर पालक, कोथिंबीर आणि फुलकोबी भरली होती. त्याच पोत्यामध्ये त्याने मृतदेह ठेवला, तोंड शिवले आणि एकटाच त्याला टाकण्यासाठी निघाला. पण नशीब साथ देत नव्हतं. वाटेतच पोलिसांनी त्याला पकडलं. तिकडे राजन आणि पायल घर साफ करण्यामध्ये व्यस्त होते. कुण्यात वापरलेली चादर आणि टॉवेल घेऊन ते टाकायला गेले होते, पण तेही जास्त वेळ लपून राहू शकले नाही. त्याच दिवशी दोघेही पोलिसांच्या ताब्यात आले. चौकशीनंतर त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी चादर, टॉवेल आणि लाटणे जप्त केले. कार आधीच पोलिसांच्या ताब्यात होती. आता मुलीची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांनी तिच्या फोनमधून एक नंबर काढला. तो तिच्या बहिणीचा होता.
संपर्क साधला गेला आणि पंचकुलला येऊन ओळख पटवायला सांगितलं, पण उत्तर धक्कादायक होतं. बहीण आणि आईने यायला नकार दिला. त्यांनी सांगितलं की त्यांच्या दृष्टीने ती मुलगी अनेक वर्षापूर्वीच मेली होती, जेव्हा ती लहान वयात घर सोडून गेली होती. पोलिसांनी त्यांना समजावलं, अगदी आर्थिक मदत देण्याचे देखील आश्वासन दिले, पण तरीही कुणी यायला तयार झालं नाही. सांगितलं गेलं की सायराच्या 3 बहिणी आहे आणि त्यांना वडील नाही. त्यांचे कुटुंब मुंबईत राहते, पण त्यांच्या दृष्टीने ती आधीच घर सोडून गेली होती, त्यामुळे त्यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व जबाबदारी घेतली. काही दिवस मृतदेह ठेवण्यात आला, नंतर पोस्टमॉर्टम झालं आणि मग कब्रस्तानात तिला मुस्लिम पद्धतीने दफन करण्यात आलं. तिकडे तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून जेलमध्ये पाठवण्यात आलं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.